अगं काय झालं सांगू देत ना त्यांना. त्यांना पण कळायला पाहिजे तुझं युवराजवर किती प्रेम आहे ते. त्याला मिळवण्यासाठी तू काय काय केलंस ते. हा फक्त मी सांगितल्यानंतर काय होईल ते मला नाही माहिती आहे. कारण तुला तर माहिती आहे ना आपल्याकडे सुमीला आणि खांडेकरांकडे कौशिकीताईंना खोटं बोललेला अजिबात आवडत नाही. त्यांना ते पटतच नाही. मग मी म्हणते आपण बोलायचंच कशाला खोटं. आपण त्यांना जाऊन सगळं खरं सांगून टाकू. ठीक आहे चल. नाही 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 नको नको प्लीज प्लीज नको. तुझ्यामुळे माझं किती नुकसान झालंय ना हे मी तुला नाही सांगू शकत निशी. त्यामुळे गपचूप बॅग उचल आणि माझ्यासोबत खांडेकरांच्या घरी चल. कळलं? नाही तू काहीही कर मी परत घरी नाही येणार. नाही नाही. कालचा दिवस विसरलीस वाटतं. मलाही बघायचंय तू काय करू शकतेस. निशी मी तुला संधी देतेय ना हे तुझं नशीब आहे. नाहीतर आत्ता बाहेर जाऊन तू जे काही वागलीस ते सांगायला मला 1 मिनिटही नाही लागणार. आणि मग बघूयात ना आपण खांडेकरांच्या घरात कोण राहतंय आणि कोण बाहेर जातंय ते. गपचूप बाहेर ये. मी येते येते मी. शहाणं ग माझं बाळ. अशी येणार आहेस? अशी येणार आहेस? हस बघू. थोडंसं अजून. थोडं अजून मोठ्याने. अजून मोठ्याने. गुड. झालं संपलं सगळं. आता कोणी काहीच करू शकत नाही. अगं काय संपलं काय बोलतेस तू? अहो हसण्याचा आवाज येत नाहीये तुम्हाला? त्या तारिणीने जादूटोणा केलाय निशीवर. निशीची आई अहो काय बोलताय तुम्ही. कसला जादूटोणा. जादूटोणा वगैरे काही नाही. आता काय मी फक्त तिची मोठी बहीण नाहीये मोठी जाऊ सुद्धा आहे. आधी कसं मोठी बहीण म्हणून मी तिला 4 गोष्टी समजवायचे. आता फक्त जाऊ म्हणून सांगितल्यावर तिला त्या पटायला लागल्यात एवढंच. हो की नाही निशी? हो हो. आणि हे काय तू तर एकच बॅग घेऊन आली होतीस ना. मग ही दुसरी बॅग रेखाची. का तुम्ही कुठे निघाला होतात का? अगं हो तुमच्याच घरी यायला निघाली होती ती. तिला करमत नाहीये ना इथे म्हणून हवा पालट म्हणून तुमच्याकडे येत होती. हो का? अहो निशीची आई मग चला ना आमच्या सोबत. तुम्ही आलात ना की मी तुम्हाला स्वतःच्या हाताने तुमच्या आवडीचं बनवून खायला घालीन आणि आपल्या निशीच्या गमती सांगीन. चला चला निघूया ना. हो हो. पण काय आहे ना पुढच्या वेळी जेव्हा माहेरी येशील ना तेव्हा माहेरपणासाठी ये ग. म्हणजे कसं आहे सासरच्यांशी भांडून येऊ नकोस. तुझ्या आईकडे बघ इतकी वर्ष किती त्रास सहन करते या घरात. पण कधी गेलीये का घर सोडून? नाही ना. मग निशीची आई अहो मुलगी सासरी जायला निघालीये. हळदी कुंकू लावताय ना तिला.